गुढीपाडवा फक्त नववर्ष नाही तर एका मराठी राज्याच्या भव्य विजयाची आठवण आहे। मराठी नववर्षाची सुरुवात तर आहेच, पण यामागे एक ऐतिहासिक कथा दडलेली आहे। सुमारे 2000 वर्षापूर्वी महाराष्ट्रावर सातवहन साम्राज्याचे राज्य होते। पैठण ही त्याची राजधानी होती। मात्र इसवी सनाच्या पहिल्या शतकात शक आक्रमक नहपाणाने हल्ला करून या प्रदेशावर सत्ता मिळवली होती। त्यावेळी सातवहनाचे राज्य फक्त सातारा, कराड या छोट्या भागापुरते मर्यादित झाले होते। अशा कठीण परिस्थितीत गौतमीपुत्र सातकर्णी हा पराक्रमी राजा उभा राहिला। त्याने जवळपास 20 वर्ष संघर्ष करत गनिमी काव्याचा वापर करून नहपाणाला कमजोर केले। अखेर इसवी सन 78 मध्ये नाशिक जवळील गोवर्धन येथे त्यांनी नहपाणाचा पराभव करून महाराष्ट्राला परकीय सत्तेतून मुक्त केले। हा विजय फक्त युद्धाचा नव्हता, तर महाराष्ट्राच्या पहिल्या स्वातंत्र्याचा क्षण होता। याच आनंदात लोकांनी घरोघरी विजयध्वज उभारला आणि त्यालाच पुढे गुढी म्हटलं जाऊ लागले। त्यामुळे गुढी ही फक्त सजावट नाही, ती आहे स्वातंत्र्य, विजय आणि मराठी स्वाभिमानाचं प्रतीक। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।